पण काल त्यांना प्रियंका गांधींनी उत्तम उत्तर दिलं. आणि आज जे तुम्ही म्हणताय देशाचं लक्ष हे राहुल गांधींच्या भाषणाकडे लागून राहिलेलं आहे. आज राहुल गांधी आज बोलतील आणि मला असं वाटतं की त्यानंतर जे काल संसदेमध्ये काही उद्योग करत होते त्यांना चांगलं उत्तर दिलं जाईल. नीटचे पेपर फुटत असताना महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 दिवसापासून सातत्यानं पेपर फुटीची गळती सुरू आहे. MPSC असेल, औषध निरीक्षक असतील, त्याच्या आधी TETचे पेपर फुटले. त्याच्यानंतर आजच पुण्यामध्ये बोगस डिग्रीचं स्कॅम समोर आलेलं आहे. विद्यापीठातून मार्कशीटचा घोटाळा समोर आला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, आणि आज मी एक ट्विट केला असेल, आपण पाहिलं असेल, शाळांना मंजुरी देताना संस्था चालकांना ज्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं आहे. मुळात 2000 शाळा बंद पडलेल्या आहेत महाराष्ट्रात, आणि नवीन शाळांच्या मंजुरीसाठी संस्था चालकांना प्रत्येक टेबलावर 5 ते 10 लाख रुपये द्यावे लागतात. प्रत्येक टेबलावर मंजुरीचा कागद, इरादापत्राचा कागद, असे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये मी दिले आहेत. कशा पद्धतीनं या शिक्षणाची अव्यवस्था या महाराष्ट्रात, जे सगळ्यात मोठं शिक्षणाचं आदर्श केंद्र होतं, तिथे सुरू आहे. आणि देवेंद्र फडणवीस काय करतायत का? जंत्रमंतरला आंदोलन झालं की शिव्या घाला, आम्ही काय टीका केली का, आम्हाला वेडंवाकडं बोला. अहो तुम्ही काय करताय? महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे पूर्ण रसातळाला गेलं आहे त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस तुम्ही आहात, आणि केंद्रामध्ये मोदी आणि शहा आहेत. तुम्ही मुद्द्याचं बोला, मेरिटवर बोला, आणि मग आमच्यावर टीका करा विरोधकाला. आमचं कामच आहे तुम्हाला आरसा दाखवणं. हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा एक अराजकता माजली.